वाड्यामध्ये सबके सबके डिलिव्हरी इधर हाँ सब प्रेग्नेंट यांच्या सगळ्यांच्या डिलिव्हरी आहे ना ह्या रूममध्ये झालेल्या आहेत. छोटी रूम आहे. आधीचे कसं कल्चर होतं की रूममध्ये डिलिव्हरी, फिर बाद में आपको कितने दिन तक अंदर रखते थे मला? सव्वा महिना बाहेर नाही आना है ना. आत्ताच्या डिलिव्हरीमध्ये काय असतं की डिलिव्हरी झाली तरी ओपन स्पेसमध्ये लगेच लेडीज येतात, पण त्यावेळेस असं कल्चर होतं की डिलिव्हरीची लेडीज ही एकदम हवाबंद रूममध्ये ठेवायचे, कारण तिची केअर पण तेवढीच व्हायची की तिला बाहेरची हवा लागू नये, परत बाळाला पण व्यवस्थित गरमी असावी. तर त्याच्यासाठी इथे स्पेशल रूम आहे डिलिव्हरीसाठी. तर यांच्या इस रूम में कितने लोगों की डिलिव्हरी हम हुए थे इसका नंबर पहले वाले में हुए कितने बहुत सारे हुए, कम से कम 20-25 बच्चे होंगे ह्या रूम मध्ये 20-25 डिलिव्हरी झाल्यात बरं का. 20-25 लेडीजच्या डिलिव्हरी झालेल्या आहेत. तर त्याच्यासाठी स्पेशल यांची रूम होती आणि एकदम मजबूत रूम में. और कैसे आपको यहाँ कैसे ट्रीट करते थे, यानी कि अंदर रखा आपको समझो अंदर रखा, तो ट्रीटमेंट कैसा मिलता था आपको यहाँ पे? ट्रीटमेंट मतलब बाहर नहीं आना, और खाना पीना क्या था? खाना पीना सब वहाँ से लाके यहाँ दे देते थे, जंगल भी अंदर ही करते थे। हाँ सब कुछ अंदर, वो बाहर जो ले जाके बाहर डाल के आ जाते थे। अच्छा डिलीवरी के लेडीज ने बाहर नहीं आने का? हाँ बिल्कुल बाहर नहीं आने का। और फिर खाने में क्या, उस टाइम खाने में क्या क्या केयर करते थे? उस टाइम खाने में क्या क्या? अजमा देते थे, अजमा, हाँ गुड़ अजमा, गुड अजमा, त्यावेळेस अजवाईन और म्हणजे गुड हे जास्त द्यायचे, कारण शरीरात गरमी जास्त वाढावी म्हणून, आणि खूप काळजी घेतली जायची त्यावेळेस. तर 20-25 जणांच्या डिलिव्हरी ह्या त्यांच्या म्हणजे पुरातन घर आहे आणि सगळ्यात AC जैसा आहे. आणि खरंच आत्ता पण बाहेर एवढं ऊन असून इथे थंड वातावरण वाटतं, एकदम खूप कूल आहे आणि मस्त आहे. आणि हे स्पेशली गर्मी में कूल है, हाँ सर्दी में वो गरम है, ऑटोमॅटिकलीच होतं आहे हे बरं का. एकदम म्हणजे AC हां विशेषता आहे, किती पण गरमीत कूल राहते आणि थंडीमध्ये गरम राहते, ही याची खास विशेषता आहे. आणि ही रूम फक्त डिलिव्हरीसाठी अजूनपर्यंत पण वापरतात. 1000 रुपये की नाही आहे? हां 1000 रुपये किराया आता त्यांनी किराया केला. किसी के आना 1000 रुपये की कुणाची डिलिव्हरी असेल तर आता 1000 रुपये किराया बरं का. एकदम फुल ट्रीटमेंट, फुल ट्रीटमेंट, खाना पिना फ्री, खाना पिना फ्री इथे. आणि मस्त रूम आहे, कुणाला दवाखान्यापेक्षा तर लय परवडतंय. हॉस्पिटलला तर एका रूमला 3-3 हजार रुपये आहे, त्याच्यापेक्षा हे लय परवडतंय. ट्रेडिशनल कल्चर है बघा इकडे. फिर बस ये वार्निश कर रखा है, ये क्या लगा है ऊपर? वार्निश वार्निश कलर, सिर्फ कलर? नहीं ऐसे ही है, ऐसे बने हुए हैं। अच्छा ओके. एक ईंट भी कहीं नहीं लगी हुई है। और पूरे गांव में ऐसे ही घर है ना? हाँ पहले वाले सब ऐसे ही है। ऐसे ही है.